पुणे येथे 22 फेब्रुवारी गोरबंजारा तीर्थक्षेत्र मंदिर स्थापना लोकार्पण सोहळा आणि कलशारोहण भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न. गोरबंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज, माता जगदंबा माता यांचे भव्य दिव्य मंदिर पुणे जिल्ह्यातील दिघी भोसरी येथे निर्माण झाले असून याचं औचित्य साधून दिनांक 22 फेब्रुवारी गोरबंजारा तीर्थक्षेत्र मंदिर स्थापना आणि कलशारोहण भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास गोरबंजारा समाजाचे पोहरादेवी धर्मगुरू शेखर महाराज आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मगुरू रायसिंग महाराज, महंत सिद्धलिंग महाराज, महंत हिम्मत महाराज, उद्योजक संतोष पवार, नगरसेवक नितीन काळजे, सचिन तापकीर, सचिन लांडगे, कविताताई भोंगाळे, उद्योजक सुबोध पवार सह धार्मिक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम 3 दिवसीय आयोजित करण्यात आला. दिनांक 20, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रम गोरबंजारा तीर्थक्षेत्र मंदिर स्थापना कलशारोहण झाले. यामध्ये भव्य मिरवणूक रॅली, आतिषबाजी, बंजारा भजनाचा कार्यक्रम, महाआरती, होम हवन, आरती, महाप्रसाद आणि दर्शन सोहळा संपन्न झाला. शेकडो बंजारा महिला समाज बांधव, युवक वर्ग आणि या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. गोरबंजारा तीर्थक्षेत्र दिघी भोसरी पुणे येथे मातो टिकेर जगा निर्माण हेगीज. गोरबंजारा समाजाच्या धर्मसत्ता मजबूत करण्यासाठी संत सेवालाल महाराज, माता जगदंबा माता आणि धर्मगुरू रामराव महाराज माता जगदंबा माता आणि धर्मगुरू रामराव महाराज यांच्या विचार जगभर पोचवण्यासाठी मंदिर निर्माण करून त्या पवित्र ठिकाणाहून समाजाला एकसंघ करून संतांचे विचार जगभर पोचवण्यासाठी आणि सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी आणि हिताचे कार्य घडेल त्यासाठी मी मंत्री म्हणून ही मंदिर निर्माणासाठी मदत करता येईल ते मी करेन आणि समाजाच्या उन्नतीसाठी, न्याय, हक्क, अधिकारांसाठी मी सदैव तत्पर असून समाजाने माझ्यावर विश्वास ठेवावा. सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी असेल असे मत राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले आहे. यावेळी धर्मगुरू शेखर महाराज, महंत सिद्धलिंग महाराज, धर्मगुरू रायसिंग महाराज, महंत हिम्मत महाराज यांनी समाजाला दिशा देण्यासाठी आणि मंदिर निर्माण करून धर्मसत्ता मजबूत करून समाजाचा विकास साधता येईल आणि समाज बांधवांनी वाईट व्यसनांपासून दूर राहावे असे आपल्या आशीर्वाद भाषणात त्यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाचे प्रस्तावना भाषणात पुणे जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, सांस्कृतिक, धार्मिक स्थळ उभे करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी विशेष लक्ष पुणे जिल्ह्यात द्यावे असे मत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश प्रवक्ता अमोल पवार यांनी व्यक्त केले आणि मंदिर कमिटीच्या वतीने किशोर चव्हाण, विठ्ठल चव्हाण, भारत जाधव, रामसिंग खेतावत, परशुराम पवार आणि सर्व मंदिर कमिटी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त केले आहे. सूत्रसंचालन रमेश राठोड सूत्रसंचालन रमेश राठोड, किशोर चव्हाण यांनी केले तर आभार पवन चव्हाण, मिथुन राठोड यांनी मानले आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी कांताभाऊ राठोड.